चला तर मैत्रिणं, आवाकाड आपण टोस्ट बनवणार आहे म्हणजे सँडविच. तर हे फळ मैत्रिणं मीही पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. आता एक इकडं कटही केले. आता हे लेकीने आणलेले असं फळ असते, मी काय पाहिलेलं नाही, पण याचं सँडविच आपण बनवणार आहे. हे बघा एक इकडे कट करून घेतलेलं आहे. असं कट केल्यावरती आतमध्ये एक बी निघते इकडं याच्यामध्ये आहे. आता असं चमचा घालून बघा मस्तपैकी निघते. मी तर कधी पाहिलेलंच नाहीये, पण चला आपण बनवून बघूया कसं लागतंय. हेल्थसाठी खूप छान असतं असं ऐकून होते, पण म्हटलं आता कधीतरी बनवण्याचा काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा. हे बघा असं मस्तपैकी निघलेलं आहे बघा. आता छानपैकी आता आपण याचं नाश्त्यासाठी गरमागरम सँडविच करणार आहोत ते थंडीच्या दिवसामध्ये. चला हे एक कट करून घ्यायचे. इकडे आता मी लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं चीज टाकून घेणार आहे. चीज गार्लिक टोस्ट बनवायची आहे मस्तपैकी. आणि बघा इकडे आहे की नाही, आपण ब्रेड ठेवलेले आहे तव्यावरती, थोडंसं गरम व्हायला थोडं तूप लावले आणि थोडंसं कडक होऊन द्यायचं आहे. अजून एक चमचा मी टाकून घेते याच्यामध्ये. आता हे एकत्र मिक्स करून घेऊ, लसूण आणि चीज. आता हे आवाकाडो फळ आहे, तर याला काही जास्त टेस्ट नसते असं माझी लेक म्हणते. आता मी तर काय पहिल्यांदाच खाणार आहे, बघणार आहे, म्हणून टेस्ट येण्यासाठी थोडंसं नॉर्मली आपण मीठ याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि थोडीशी मिरची पावडर. आणि आता हे एकत्र मिक्स करून घेऊ, यानेच मिक्स होईल. तर मॅशरने आपण असं दाबून हे एकत्र मिक्स करू. आता हे चीज होतं ना, हे लसूण आणि चीजची पेस्ट अशी थोडीशी गरम करून घेतलेली आहे. आता ती याच्यावरती आपण असं ब्रेडवरती साईडने सगळीकडे लावून घेऊ. हे चीज याच्यावरती ब्रेडवरती लावून झालेलं आहे. आणि आता हे फळाची आपण ही पेस्ट केलेली आहे ना, एकत्र मिक्स करून ती याच्यावरती लावून घेऊ. हे बघा मस्तपैकी सगळीकडनं व्यवस्थित लागले. त्यानंतर आता ही चिली फ्लेक्स आपण याच्यावर टाकून घेऊ टेस्ट येण्यासाठी. चला पहिल्यांदाच ट्राय आहे, बघूया कसं होतंय. एक एक करून बघा, आपण सगळ्याला सगळी पेस्ट लावून घेतलेली आहे. थोडं थोडं सगळ्या याच्यावरती आता चिली फ्लेक्स टाकून घेऊ. जास्त एक टाकायचं नाही, जास्त तिखट होईल. आता हे टोस्ट सुरीने कट करून घेतले बघा, कसे त्रिकोणी मस्त पीस झालेत. त्याच्याबरोबर घेतलेलं आहे टोमॅटो सॉस. कसा वाटला आपला हेल्दी नाश्ता सांगा सगळ्यांनी.